अख्ख्या देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि आता तिथे अडकलेले प्रवासी आता भारतामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये दुबईहून आता एक विमान लँड झालेलं आहे। काही प्रवासी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल तिकडे कशी परिस्थिती आहे, काय सुरू आहे तिकडे? मिसाइल्स वगैरे उडतात आहे करणं सगळ्याकडे, अबुधाबी, दुबई प्रॉपर, बुर्ज खलिफा एरिया वगैरे तिकडे आहे। बट गव्हर्नमेंट इज हँडलिंग व्हेरी वेल करणं, असं सेफ्टी मेजर्स आहे। पण जेव्हा चालू झाला त्या टायमाला इट वॉज सपोज टू बी व्हेरी मच लाईक खूप हे झाला। बट नॉर्मली लेटर ऑन 28% चालू झालं, 28, 1, 2, 3, 4, 5 आमची फ्लाईट कॅन्सल झाली। देन वी अरेंज द गव्हर्नमेंट लाईक हेल्प करणं देवेंद्र सरच्या हिसाबाने आणि रवींद्रदादा चव्हाणाचे। मग त्यांनी आम्हाला मेक शुअर केलं आज 7:10च्या फ्लाईटमध्ये तुम्ही पोहोचून जाणार इंडिगोच्या फ्लाईटमध्ये। आणि त्यांनीच आम्हाला हे पाठवून हेल्प आउट करून अँड दे मेक शुअर की आम्ही इथे आलो करणं। आणि तिकडे द सिच्युएशन इज देअर लाईक इवर मी मॉलमध्ये पण होती काल, आम्ही शॉपिंग करत होते, पण तेव्हाच अलार्म वाजला की सेफ्टी प्रिकॉशन। एक 10 मिनिट्स झाले आणि नंतर लेटर ऑन इट्स मेक शुअर की थँक्यू फॉर कॉपरेटिंग आणि ते लोकांनी आम्हाला बोलले नाव यू कॅन गो, म्हणजे जेव्हा पण होतं तेव्हा। इकडे सरकार असेल त्यांनी कशा प्रकारे मदत केली, इकडे सरकारने कशा प्रकारे मदत केली? आता मेजरली आम्हाला तर हाण्याचं काम मीन्स त्यांनीच आम्हाला बोलले की तुम्ही या फ्लाईटमध्ये मारा, ही अवेलेबल आहे, तुम्हाला भेटून जाणार। आणि आम्ही आमच्या तर्फेने मारलेली ती कॅन्सल झालेली होती स्पाइस जेट, तर आम्ही आता इंडिगोने आलो। आणि तिकडे तुम्ही पर्यटनासाठी गेलेला का तुम्ही तिकडे जॉब करत आहात? तिकडची परिस्थिती नक्की कशी आहे, कशा प्रकारे हे करता? मी टुरिस्ट होती, आज टुरिस्ट गेलेली मी 15 डेजसाठी तेव्हा। बट एवढं काही होत नव्हतं। अबुधाबी वगैरे ते एअरपोर्ट्स वगैरे सगळ्या मेन एरिया सिटीज वगैरे कव्हर करतात, पण सिटीजनला सच काय झाला नाही आहे तिकडे। यू कॅन मूव्ह, यू कॅन गो आउट, बट तेव्हा प्रिकॉशन्स येणार तेव्हा तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायचे, मेसेज येतात। तुम्ही इकडे आलेला आहात, आता कसं वाटतंय? तिकडे होता इथे आलेला आहेत, कसं वाटतं? कुठेतरी मोकळा श्वास आहे, बरं वाटतं? जस्ट लँडेड झालो तेव्हा असं वाटलं की यार नाव वी रीच, अभी सेफ्टी आहे, आता काय टेन्शन नाही आहे करणं, नाही तर तिकडे इंडिया में है तो सेफ ही रहेंगे। इंडियन गवर्नमेंट ने जो तुम्ही पण गेलेला? यस, कसं वाटतं तिकडचं आणि इकडचं? यहाँ बेस्ट है। बाहर की दुनिया में काम काज ये वो सबका रहता है, घूमना फिरना सब सही है, बट इंडियन गवर्नमेंट, इंडिया इज इंडिया बेटर। थँक्यू। नक्कीच हे अख्ख्या देशामध्ये युद्ध सुरू आहे, हे दुबईवरून इकडे आलेले आहेत। त्यांनी तिकडची परिस्थिती सांगितलेली आहे, काय मिसाईलचे आवाज येतात, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन असे सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।